केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या हेलिकॉप्टरमध्ये आहेत। रायगडला ते जात आहेत आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे गृहमंत्र्यांची चर्चा झाली असं कळतंय। अमित शहांचा हा रायगड दौरा आहे। याच हेलिकॉप्टरमधून ते रायगडला जात आहेत। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याशी बोलूया। मोहन, अमित शहांच्या या रायगड दौऱ्याविषयी काय सांगाल? हेलिकॉप्टरमध्ये अमित शहा आता रायगडमध्ये उतरत आहेत। बरोबर आहे। आज शिव पुण्यतिथी असल्यामुळे अमित शहा या ठिकाणी आलेले आहेत। आता ह्या हेलिकॉप्टरनी हेलिपॅडला उतरून तिथून जिजामाता समाधी आहे त्या ठिकाणी येणार, तिथे अभिवादन करणार, तिथून ते रायगडावर जाणार आणि रायगडावरनं जे इलेक्ट्रिक कार आहे त्या इलेक्ट्रिक कारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी ठिकाणी जाणार। तिथून येऊन मेघडंबरीत येऊन महाराजांना पाया पडून तिथं सगळे जे मुख्यमंत्री आहेत, उदयनराजे आहेत, जे बाकीचे मंत्री आहेत त्या ठिकाणी सभा होऊ शकते। आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा, ते रायगडला उतरल्यानंतर त्यांचा साधारण कार्यक्रम काय आहे? जिजामाता समाधीच्या इथनं ते रोपवेच्या इथनं रोपवेने ते वरती जाणार पायरी चढून, आणि तिथून इलेक्ट्रिक जी कार आहे वरती ठेवलेली आहे त्या इलेक्ट्रिक कारवरनं समाधीकडे जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जाणार। तिथे महाराजांना अभिवादन करून ते परत मेघडंबरीच्या ठिकाणी येणार आणि तिथे मेघडंबरीत जे आहेत उदयनराजे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री असतील, चंद्रकांत पाटील असतील, शेलार असतील, भरत शेठ गोगावले असणार, अदिती तटकरे असतील, सुनील तटकरे आहेत, या ठिकाणी जे शिवभक्त जे आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। बर मोहन, काय वाटतं, केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा रायगड दौरा आहे तर त्या निमित्ताने पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का, सुटू शकेल का? गडावरनं ते खाली उतरून हेलिकॉप्टरनी जे रोहा तालुक्यातलं सुतारवाडी आहे त्या ठिकाणी खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। पण सुनील तटकरे की भोजनसाठी आम्ही बोलवले आहे, बाकी राजकीय काही नाहीये। आणि दुसरे एक की आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बोलवले आहे आणि तसेच ते रायगडचे जे मंत्री आहेत भरत शेठ गोगावले यांनाही भोजनासाठी बोलवलेलं आहे। पण या ठिकाणी आता जे रायगडचे 3 आमदार आहेत सेनेचे, जे महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवी असतील किंवा मंत्री भरत शेठ गोगावले, या ठिकाणी सुतारवाडीत जातील का त्याच्याकडे आता लक्ष लागून राहील सगळ्यांचं। आणि दुसरं, अमित शहा जे आहेत ते पालकमंत्र्याचा काहीतरी उलगाडा करतील का त्याच्याकडे आता बघावं लागेल। बरोबर बरोबर मोहन, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुझ्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। हेलिकॉप्टरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडमध्ये दाखल झालेले आहेत। जिजामाता माऊली जिजामाता यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर ते रायगडावर जातील। पण स्नेहभोजन हे सुनील तटकरेंच्या घरी आहे आणि एका बाजूला आपण बघतोय मोहन, एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संवादही झाला। म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदेही प्रयत्न करतायत, दुसरीकडे सुनील तटकरेंचा हा स्नेहभोजन। कुणाचं पारडं जड होईल याविषयी आज दिवसभरात काही आडाखे तडाखे बांधले जातील का? काल जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते अलिबाग ठिकाणी आप्पा सॉरींच्या ठिकाणी निवासस्थानी आले होते आणि आतमध्ये 2 तास चर्चा झाली आणि त्या ठिकाणी आमदार महेंद्र दळवी होते। त्यांनी विचारलं की भरत शेठ गोगावले यांचं पालकमंत्री रायगडला होईल का, तर त्यांनी जे सांगितलं होतं की रायगडचे पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच होतील, तुम्ही काही त्यात हे करू नका। आणि दुसरी गोष्ट, जे काल महेंद्र दळवी जे बोलले की आम्ही गडावरती जाणार नाही आणि तटकरेंच्या निवासस्थानी जाणार नाही, पण आज बघायला लागेल की तटकरेंचे सुनील तटकरे जे आहेत खासदार, त्यांच्या गीताबागला कोण हे 3 सेनेचे आमदार जातील का किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातील का त्याच्याकडे पाहायला लागेल। नक्की नक्की, आणि त्यावरनं अजून काही अडाखे तडाखे आपण बांधू शकतो। बघा, आता अपडेट काही मोहन देऊ शकाल का? उपमुख्यमंत्र्यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं हेलिकॉप्टर तर आपण बघतोय, पण उतरलेलं आहे का हे हेलिकॉप्टर आणि तिथून किती वेळ लागेल बाहेर पडायला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना? गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी हेलिपॅडला उतरलेले आहेत आणि त्यांचं जी गाडी आहे या ठिकाणी समाधी या ठिकाणी गाडी येत आहेत, पायलट व्हॅन जी आलेली आहे
ती या ठिकाणी आलेली आहे समाधी या ठिकाणी. पण ह्या ठिकाणी ह्या गाडीमध्ये किती मंत्री असतील, अमित शहा जे असतीलच, पण उपमुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असतील का ह्याच्याकडे आता पाहायला लागेल. तर 2च मिनिटावर ही जी गाडी आहे समाधी ठिकाणी पोहोचेल आणि त्याच्यानंतर सांगते. खरंय मोहन, एकदा परत आपल्या प्रेक्षकांना आपण माहिती देऊया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडच्या दौऱ्यावर येतात. रायगडला ते काही क्षणामध्ये बाहेर पडतील, म्हणजे हेलिपॅडवर ते उतरलेले आहेत, पण काही क्षणामध्ये ते बाहेर पडतील. आणि त्यांच्या स्वागताला कोण उपस्थित आहे? मुख्यमंत्री उपस्थित होते, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते का, कोण होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण शिवचरणी आज अमित शहा लीन होणार आहेत. अमित शहा रायगडमध्ये दाखल झाले, त्यानिमित्तानं रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. गेली काही महिने रायगडच्या फक्त पालकमंत्री पदासंदर्भात महायुतीमध्ये चिडीचूप वातावरण आहे. नाशिकबाबत तर खूपसं कन्फर्मेशन समोर येत आहे की गिरीश महाजनच पालकमंत्री असतील, पण रायगडचा तिढा मात्र अजून सुटलेला नाही. त्यामुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निमित्तानं तो सुटतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. आज दुपारी स्नेहभोजन हे म्हणजे दुपारचं जे लंच आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं, ते सुनील तटकरेंच्या घरी आहे. पण सुनील तटकरे म्हणालेत की त्यांना भोजनाला बोलवणं हे ह्याच्यामागे काही राजकारण नाही आहे. एक आमच्या महायुतीचे मोठे नेते रायगडमध्ये येत आहेत, त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हे स्नेहभोजन ठेवलेलं आहे असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. सुनील तटकरेंच्या या स्नेहभोजनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतात का, स्थानिक शिवसेनेचे नेते आमदार पदाधिकारी उपस्थित राहतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया. उदय, काय सांगता येईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या रायगड दौऱ्याच्या निमित्तानं? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड किल्ले येथे पोहोचणार आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हो उदय, तुमचा आवाज सलग पोचत नाहीये आमच्यापर्यंत. तुम्ही असं सांगताय की अमित शहा आता किल्ले रायगडाच्या दिशेनं निघालेले आहेत, ते काही वेळामध्ये किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पोहोचतील, काय सांगाल? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात किल्ले गडावरती पोहोचणार आहेत. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे राष्ट्रमाता वीर जिजाऊ महासाहेब यांची समाधी, त्या समाधीस्थळी केंद्रीय गृहमंत्री पोहोचणार आहेत. तिथे ते अभिवादन करतील. त्यानंतर ते रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावरती पोहोचणार आहेत. किल्ले रायगडावरती आल्यानंतर रायगडावरती जे रायगड समितीने संवर्धनाचं काम केलेलं आहे, उत्खननाचं काम केलेलं आहे, ते स्वतः केंद्रीय गृहमंत्री मला जाऊन पाहणार आहे. त्यानंतर ते भोवतीच्या माळावरती येतील. छत्रपती शिवाजी तिथून ते जगदीश्वर मंदिर समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी देखील जाणार आहेत. ते अभिवादन करतील. त्यानंतर मुख्य कार्यक्रम जो आहे किल्ले रायगडावरील राज सदर येथे ते होणार आहे. राज सदर येथे किल्ले रायगडावरती मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अभिवादनाचा या कार्यक्रमाला सर्व मंत्रीगण उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाईल, मानाचा मुजरा केला जाईल आणि त्यानंतर नक्की. पण उदय, एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची भेट, त्यांच्यातला संवाद, आणि दुसरीकडे आजचं सुनील तटकरे आणि अमित शहा, म्हणजे अमित शहांचं सुनील तटकरेंच्या घरचं स्नेहभोजन, ह्या ज्या दोन भेटीगाठी आहेत त्याने पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का रायगडच्या? पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो देखील या राजकारणाच्या मुद्द्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची पुणे हॉटेलमध्ये म्हणजे निवासस्थानी भेट घेतलेली आहे. त्यानंतर आज निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भोजन होणार आहे, स्नेहभोजन होणार आहे. त्यामुळे एकंदरीत शक्ती प्रदर्शन जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेलं आहे, त्याला शिवसेना देखील तितकेच तुल्य उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अखेर निर्णय काय होणार आहे, रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाला दिलं जाणार, हे राजकीय मात्र गोलदस्त्याचं, कारण ही पूर्णपणे जबाबदारी जी आहे निर्णय घेण्याची ते सर्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे आज पाहावं लागेल. चालेल, नक्की. उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. खरं तर जेव्हा अमित शहा निघाले रायगडकडे प्रस्थान ठेवणार तेव्हाची ही दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय. त्यांच्या
सिक्युरिटी प्रूफ गाडीची आणि दुसरीकडे आपल्याला हेलिकॉप्टरमधनं ते रायगडला हेलिपॅडला उतरले त्याची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचा नियोजित कार्यक्रम काही क्षणापूर्वी आपल्याला मोहन आणि उदय सांगत होते.